ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। अध्यक्ष जे आहेत ना अजित पवार आहेत, तर त्यांनी डिक्लेअर केलं नाही, ह्याच्या अगोदरच हे डिक्लेअर करणारे अध्यक्ष आहेत का असं तुम्ही बातमी नीट वाचा, नीट ऐका। मी सांगितलं की आमचा उमेदवार हे असेल। आम्ही काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नव्हता, आमचा उमेदवार हे असेल आणि आम्ही मग या उमेदवाराची शिफारस करू त्यांच्याकडे, असा त्याचा अर्थ। मी सांगला का अजित पवारांचा आणि यांच्या परत परत मी इथला उमेदवार जाहीर करतो असं नाही। आमच्या तालुक्यात आमचा उमेदवार आहे। तुम्ही तालुक्यामधलं स्थानिक तुम्हाला उमेदवार मिळाला नाही का? इंदापूर म्हणजे यशवंत माने इंदापूरचे स्थानिक उमेदवार तुम्हाला नाही मिळाला? स्थानिक उमेदवार आमच्याकडे सुद्धा त्या ताला बोलायचे आहे, परंतु शेवटी रिझर्वेशनचा मतदारसंघ आहे। आता निवडणूक सुटी आहे का? आमचे लोक आहेत ते माझ्यासारखे फाटके आहेत, त्यामुळे निवडणूक सुटी नाही। म्हणून करता आम्ही तो चांगला उमेदवार आणला। 3,000 कोटी रुपये त्यांनी या वर्षात त्या 5 वर्षात मोहोळ तालुक्याला दिले। मोहोळ शहराला जवळपास 550 कोटी रुपये दिले आणले। त्यामुळे चांगला आहे उमेदवार, चांगलं काम केले, 5 वर्षात खूप चांगलं काम केलं। आणि म्हणून तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी सांगितले की पुढचा आपला हा उमेदवार असावा, तुम्ही डिक्लेअर करून टाका। कुणी पुन्हा भेटायला यायला नको, काय नको, असं झालं नाही। म्हणून आम्ही आपला डिक्लेअर केला। कर्तृत्ववान चारित्र्यशील लोकांच्या पाठीमागे उभा राहतो, त्यामुळे ते नक्कीच मला खात्री आहे की यशवंत मानेला तिकीट देतील। चारित्र्यहीन कोण आहे? चारित्र्यशील